नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड मेंटर ऑफिशियलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी लक्ष्मण पळसकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, काल संयुक्त पूर्वपरीक्षा गट क याची पूर्वपरीक्षेचा पेपर झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या प्लॅटफॉर्मवरती सब्जेक्ट वाईज प्रत्येक फॅकल्टी त्या सब्जेक्टची विश्लेषण अनालिसिस जे काय आहे ते आपण बघत आहेत. ऑलरेडी संभाव्य उत्तरांची तुम्हाला तर उत्कंठा असेल, पण केवळ संभाव्य उत्तरांशी लिमिटेड न राहता आपण त्या प्रश्नाचं चांगल्या इन डेप्थ 360 डिग्री अनालिसिस कसं करता येईल याचा प्रयत्न करू. आणि या अनालिसिसचा फायदा येणाऱ्या एक्झाम जी गट ब ची परीक्षा असेल, गट क ची असेल किंवा राज्यसेवा असेल यासाठी काही होईल का हे या अनालिसिसमधून आपण बघणार आहोत. आणि जे सातत्याने किंवा वारंवार आपण काय म्हणतो की कंबाईंड मेंटर ऑफिशियल काय सांगते की आयोग चौकट सोडत नाही. आणि तुम्ही अर्थशास्त्राचे जर 15 क्वेश्चन जर बघितले तर बरेचसे क्वेश्चन हे चौकट मधलेच आहेत. म्हणजे काय की एक ठराविक टॉपिक्स आहेत त्यावरतीच आयोग सातत्याने प्रश्न विचारत आहे. त्यामुळं आपण अर्थशास्त्र विषयाची जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचं डिस्कशन चालू करू. माझ्याकडे जो सेट आहे तो सेट डी आहे. क्वेश्चन नंबर 21 पासून अर्थशास्त्राचे प्रश्न चालू होतात. आता फर्स्ट क्वेश्चन कशाच्या संदर्भात आहे? नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन यांनी आयोगाने इथं चूक केलेली आहे. इथं नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन पाहिजे, NFSM पाहिजे, त्यांनी NPSM केलेलं आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन फॉर्म्युलेटेड इन द 5 इयर प्लॅन डॅश 5 इयर प्लॅन. म्हणजे यांनी काय विचारलंय, कुठल्या 5 इयर प्लॅन मध्ये नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन हे स्टार्ट झालेलं आहे. आता नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन बद्दल सांगायचं झालं तर हा कशाच्या संदर्भातला प्रोग्राम होता? हा प्रोग्राम जो होता तो एरिया एनहान्समेंट आणि कृषीची प्रोडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता वाढवण्यासाठी होता. आणि याच्यामध्ये कुठले क्रॉप होते? याच्यामध्ये राईस होता, याच्यामध्ये व्हीट होते, याच्यामध्ये पल्सेस होते आणि याच्यामध्ये कोर्स सिरियल्स पण होते, ज्याला आपण काय म्हणतो, याला भरड धान्य देखील म्हणतो. आणि हे जे 5 सिरियल्स आपण आता डिस्कस केले यांना टार्गेट किती ठेवलं होतं? तर साधारणतः राईसला 10 मिलियन मेट्रिक टन, व्हीटला 8 मिलियन मेट्रिक टन, तर पल्सेसला किती? 2 मिलियन मेट्रिक टन. मिलियन मेट्रिक टन म्हणजे किती? दशलक्ष टन. आणि हा जो मिशन आहे नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन जे आहे त्याची सुरुवात कधी झाली होती? तर याची सुरुवात जी आहे तर एकदम आपण बघितलं तर नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलची जी मीटिंग झाली होती, कधी मीटिंग झाली होती? NDC ची जी मीटिंग झाली होती NDC मीटिंग मे 2007 मध्ये. मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असा प्रश्न राहील की सर हा 10व्या पंचवार्षिक योजनेत येत नाही का? तर विद्यार्थी मित्रांनो, पंचवार्षिक योजनेचं जे ड्युरेशन आहे ते नवीन वर्ष कधी चालू होतं? हे 1 एप्रिल पासून चालू होतं, तर ते संपतं कधी? 31 मार्च. त्यामुळे 10व्या पंचवार्षिक योजनेचं ड्युरेशन काय होतं? ते 2002 ते 2007 कधीपर्यंत? 31 मार्च. त्यामुळं याचं फर्स्ट डिस्कशन जे झालं ते मे 2007 ला NDCच्या मीटिंग मध्ये झालं. आणि याची सुरुवात कधी झाली? याची सुरुवात जी झाली ती सप्टेंबर 2007 मध्ये झाली. त्यामुळं कुठली पंचवार्षिक योजना येईल याच्यामध्ये? 11वी पंचवार्षिक योजना, ज्याचं ड्युरेशन काय होतं? 2007-2012. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये? 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. पण नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन बद्दल आपण कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही लॉन्च केली हे बघितलं. परंतु आपल्याला हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो की 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही जे फूड सिक्युरिटी मिशन आहे हे कंटिन्यू केलं होतं. आणि जे टार्गेट्स आपण आता डिस्कस केलं की व्हीटसाठी किती होतं, राईससाठी किती? 10 मिलियन मेट्रिक टन होतं. त्यानंतर व्हीटसाठी 8 मिलियन मेट्रिक टन होतं, पल्सेससाठी 2 मिलियन मेट्रिक टन्स होते. तर हे टार्गेट्स 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अजून वाढवण्यात आले होते. त्यामुळे हे टार्गेट्स तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. आणि ही जे
ऑब्जेक्टिव्ह जो होतं नॅशनल फूड सिक्युरिटी मिशनचं, तर एक तर की अन्नधान्याची उपलब्धता वाढवणे, त्यानंतर इन्क्रीजिंग द सॉइल फर्टिलिटी, जमिनीची सुपीकता वाढवणं, हे देखील याचं ऑब्जेक्टिव्ह होतं. आणि तिसरं ऑब्जेक्टिव्ह जे होतं ते कशाच्या संदर्भात होतं, इन्क्रीजिंग फार्म लेवल इकॉनॉमी, म्हणजे काय की शेतीच्या अवतीभोवती जी अर्थव्यवस्था आहे त्याला चालना देणं, म्हणजे काय करणं की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, हे देखील याचं एक उद्दिष्ट होतं. त्यामुळं तुम्हाला नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन आणि त्याचंच सबसिक्वेंट कंटिन्युएशन म्हणून 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठला ऍक्ट आला, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आला. आणि त्या ऍक्ट अंतर्गत जे काय आपले देशातले जवळजवळ 75% नागरिकांना काय होतंय, स्वस्त दरामध्ये अन्नधान्य जे पल्सेस आहे किंवा सिरियल्स आहेत ते उपलब्ध करून दिले जातात. त्या अनुषंगाने नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन हे इम्पॉर्टंट आहे आणि जे तुम्हाला भविष्यातील एक्झामसाठी पण इम्पॉर्टंट राहणार आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 21चं उत्तर किती येईल, 3. पर्याय क्रमांक 3. 10वा येणार नाही, 10वा याच्यासाठी येणार नाही कारण का जे ड्युरेशन होतं ते कधीपर्यंत होतं, 31 मार्च 2007. तर 1 एप्रिल 2007 पासून कुठली पंचवार्षिक योजना चालू झाली, 11वी पंचवार्षिक योजना चालू झाली, ती कधीपर्यंत होती, 2012 पर्यंत. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. आता हा 22 नंबरचा क्वेश्चन कशाच्या संदर्भातला आहे, आपण प्रश्न नीट व्यवस्थितपणे वाचून घेऊ. पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. योग्य विधान विचारलेले त्यांनी. फर्स्ट, राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्च विषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलनविषयक धोरण म्हणतात. चलनविषयक धोरण म्हणतात का रे? बिलकुल नाही. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट काय सांगते की अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929 ते 33च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामध्ये एम केन्स, जॉन मेनार्ड केन्स यांचे योगदान मोठे आहे. आता हा जो प्रश्न आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो, हा कशाच्या संदर्भात आहे? हा प्रश्न जो आहे तो राजकोषीय धोरणाच्या संदर्भात आहे. राजकोषीय धोरण. आता हे दोन्ही पण जे पर्याय त्यांनी दिलेले आहेत की नाही, हे याचीच एक्सप्लेनेशन आहे. राजकोषीय धोरण यांनी ही जी डेफिनेशन दिलेली आहे की राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार, इथं सरकार विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं मध्यवर्ती बँक विचारलेली नाही. त्यामुळं धोरणानुसार आपल्या खर्च विषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास काय म्हणतात? राजकोषीय धोरण म्हणतात. आता राजकोषीय धोरण आणि मॉनिटरी पॉलिसी किंवा मौद्रिक धोरण यामध्ये काहीतरी फरक आहे. फर्स्ट फरक काय, फर्स्ट डिफरन्स, नंबर ऑफ डिफरन्सेस काय की मॉनिटरी पॉलिसी जी आहे आणि फिस्कल पॉलिसी जी आहे. आता मॉनिटरी पॉलिसी कोण करतं, तर रेग्युलेट RBI फर्स्ट. फिस्कल पॉलिसी कोण रेग्युलेट करतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा जर राज्यांच्या संदर्भात जर बघितलं तर राज्य सरकार पण अर्थसंकल्प मांडून काही प्रमाणामध्ये जे काही डिमांड आणि सप्लाय आहे याची परिस्थिती किंवा बदलू शकतात. त्यामुळे मुख्यत्व काय आपण म्हणू की गव्हर्नमेंट. आता जी RBI ची मौद्रिक पॉलिसी असते किंवा मौद्रिक धोरण असतं, याचं मुख्यत्वे लक्ष काय असतं, काय तर ते चलन विषयक आहे. चलन विषयक म्हणजे काय, चलन विषयक म्हणजे की मनी सप्लायच्या संदर्भात आहे. मनी सप्लायच्या संदर्भात आहे आणि ह्याच मनी सप्लायच्या संदर्भात त्यांचं काय काम करणे की जी प्राइस स्टेबिलिटी आणि महागाई कंट्रोल करणं हे काय मौद्रिक धोरणाचं एक मुख्य ऑब्जेक्टिव्ह आहे. वेरज राजकोषीय धोरण जे आहे, ज्याला आपण फिस्कल पॉलिसी म्हणतो, हे काय करतं, याचं मुख्य जे निर्धारित ज्याला आपण म्हणू शकतो की वैशिष्ट्य किंवा लक्ष जे आहे ते काय करणं की आर्थिक वाढीला चालना देणं, जे प्रश्नामध्ये मेन्शन केलेलं आहे, किंवा उत्पन्नाला जी राष्ट्रीय उत्पन्न कसं वाढेल यासाठीच्या काहीतरी गोष्टी किंवा निर्णय घेणं, धोरणं घेणं, उत्पादन कसं वाढेल, जर देशामध्ये रोजगाराची पातळी कमी असेल तर सरकार विविध योजना लॉन्च करून देशातील नागरिकांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी जी काही धोरणं अर्थसंकल्पातनं असतील किंवा इतर वेळेतनं असतील, जी धोरणं मांडायचे काम करतं ते काय आहे, राजकोषीय धोरण आहे. आणि ही जी डेफिनेशन दिलेली आहे ती डेफिनेशन कशाची आहे, ती राजकोषीय धोरणाची आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट पण बरोबर आहे, सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. तर याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3, दोन्ही पण योग्य आहे. आता हे जे सेकंड स्टेटमेंट आहेत
की जेम केन्स यांना काय म्हणतात की जॉन मेनार्ड केन्स यांच्याबद्दल आपण थोडंसं डिटेल बघू, कारण का ही व्यक्ती जी आहे ती अर्थव्यवस्थामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सर्वप्रथम जर कुठला अर्थतज्ञ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर ते म्हणजे फर्स्ट ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ आणि त्यानंतर दुसरी जर कोण असेल तर जॉन मेनार्ड केन्स. आता ह्या दोन व्यक्तींमध्ये यांच्या विचारांमध्ये थोडासा फरक आहे. जे ॲडम स्मिथ होते, ॲडम स्मिथनी एका गोष्टीवरती जास्त लक्ष केंद्रित केलं, ते म्हणजे काय की जॉन मेनार्ड केन्सच्या अगोदर जी धारणा होती सरकारांमध्ये, ती कोणती धारणा होती, ती लेझेस फेअर नावाची धारणा होती. ही लेझेस फेअर शब्द तुम्ही कुठं ना कुठं ऐकलाच असेल. लेझेस फेअर. आता हा शब्द काय सांगतो, हा फ्रेंच शब्द आहे. या शब्दाच्या अनुषंगाने याचा अर्थ असा होतो की कमीत कमी सरकारी हस्तक्षेप. म्हणजे बाजारामध्ये ज्या काय गोष्टी घडतात, जर मागणी असेल किंवा सप्लाय असेल, सरकारने कमीत कमी हस्तक्षेप करावा आणि बाजाराला त्याच्या पद्धतीने काम करून द्यावं. मग ॲडम स्मिथ काय म्हणतात की जो बाजाराचा इनव्हिजिबल हँड जो आहे, यांनी काय सांगितलं, इनव्हिजिबल हँड. इनव्हिजिबल म्हणजे बाजाराचा न दिसणारा जो हात आहे तो बाजार काय आहे रेग्युलेट करतो. हे कोणी सांगितलं, ॲडम स्मिथनी सांगितलं. पण ज्या वेळेस 1929 ते 33च्या दरम्यान जी अमेरिकेमध्ये महामंदी आली, यामध्ये काय कळलं की बाजाराच्या त्रुटी प्रकर्षाने दिसून आल्या आणि ह्या त्रुटी ओव्हरकम करण्यासाठी ज्या जॉन मेनार्ड केन्सनी ज्या काय सजेशन्स दिले, कशामध्ये सजेशन दिले, त्यांचं बुक आहे की जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट आणि मनी. या बुकच्या अंतर्गत त्यांनी काय सांगितलं की ज्या वेळेस मंदी असेल, ज्या वेळेस राष्ट्रीय उत्पादन वाढत नसेल, उत्पन्न वाढत नसेल, तर सरकारला अग्रेसिव्हली, आक्रमकपणे काय केलं पाहिजे, वित्तीय पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण आखलं पाहिजे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा खर्च करून काय केला पाहिजे, जी सायकल आहे अर्थव्यवस्थेची, ती सायकलला पुश दिला पाहिजे. मग जी इनव्हिजिबल हँड जो ॲडम स्मिथनी प्रोपोगेट केला होता, त्याला काउंटर करण्याचं काम कोणी केलं, जॉन मेनार्ड केन्स. आणि यांनी काय सांगितलं की राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा हा हस्तक्षेप आपल्याला लागतोच, मार्केट्स आर नॉट परफेक्ट. त्यामुळे हे जे दोन्ही स्टेटमेंट आहेत हे कशाच्या संदर्भात आहे, जॉन मेनार्ड केन्स यांच्या संदर्भात आहे. आणि मग जी अमेरिकेमध्ये जी न्यू डील पॉलिसी आली होती 1929-33च्या दरम्यान मध्ये देशाला महामंदीच्या बाहेर काढण्यासाठी, त्या न्यू डील पॉलिसीमध्ये केन्सियन तत्वांचा मोठा वापर करण्यात आला होता. आणि त्यानंतर असं सिद्ध झालं की जर देश एखाद्या वेळेस अडचणीत आला तर केंद्र सरकार खर्चाच्या माध्यमातून, फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून पुन्हा देशाला संकटातून बाहेर काढू शकतो. याचं उदाहरण कोणतं, तर ज्यावेळेस भारतामध्ये 2020 साली करोना महामारी आली आणि त्यानंतर सरकारने प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा आकाशावरती खर्च केलेला आहे, हा समाज कामासाठी किंवा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे हे दोन थिंकर्स आहेत. ॲडम स्मिथ जे बोलतायत ते इनव्हिजिबल हँड बद्दल बोलतायत, वेरज केन्स कशाबद्दल बोलतायत की सरकारचा मर्यादित हस्तक्षेप नाही तर सरकारचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करावा लागेल, कधी तर अडचणीचा काळ असेल त्यावेळेस. त्यामुळे मी केवळ आपल्या जे डिस्कशन आहे ते डिस्कशन प्रश्नाशी मर्यादित न ठेवता याच्यातनं ऍडिशनल माहिती तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे भविष्यात तुम्हाला क्वेश्चन हा वेल्थ ऑफ नेशन हा जो ग्रंथ आहे कोणाचा, ॲडम स्मिथचा आहे, याच्यावरती पण प्रश्न बनू शकतो आणि इनव्हिजिबल हँड बद्दल वरती पण प्रश्न बनू शकतो, जे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, प्रश्नाचं उत्तर, प्रश्न क्रमांक 22चं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 23 बघू आपण. प्रश्न क्रमांक 23 कशाबद्दल आहे, हा म्हणतो की पुढील पैकी बरोबर जोडी कोणती आहे ते शोधा. यांनी मॅच द पेअर विचारलेले. 14वा वित्त आयोग डॉक्टर Y.V. रेड्डी हा पहिलाच जी पेअर आहे ती बरोबर आहे. 10वी पंचवार्षिक योजनेचा पिरियड काय होता रे, हा काय 2003-08 होता का, तर हा काय होता आपण जस्ट बघितलं, हा 2002-2007 होता. वेरज सीमा शुल्कातील घट ही वित्तीय क्षेत्रातील सुधारणा होती का, जे काय त्याला जर आपण बघितलं लोअरिंग ऑफ कस्टम ड्युटीज हे वित्तीय क्षेत्रातील नसून हे कशाच्या संदर्भातील सुधारणा होत्या, या ट्रेड रिफॉर्म्स होते. हे ट्रेड रिफॉर्म्स होते.
आणि शेवटला काय विचारलंय की 2022-23 मधील केंद्र सरकारची वित्तीय तूट किती होती? 5.8 होती का? तर ही किती होती? 6.4 होती. त्यामुळे बाकीचे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. याचं उत्तर काय येईल? फाइंड द करेक्ट मॅच फ्रॉम द अबोव. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. 14 फायनान्स कमिशन. कोण होतं याचे अध्यक्ष? कोण होते? डॉक्टर YV रेड्डी. 15व्या फायनान्स कमिशनचे चेअरमन कोण होते? NK सिंग. 16व्या फायनान्स कमिशनचे आता कोण आहेत? डॉक्टर अरविंद पनगारिया. 14वा बघितला. 13व्याचे कोण होते? डॉक्टर विजय केळकर. आणि या सगळ्यांचे जे चेअरमन आहेत फायनान्स कमिशन यांचे कमीत कमी लास्ट 4 वर्षाचे जे चेअरमन आहेत, अध्यक्ष आहेत, ते तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही हे पण ध्यानात ठेवलं पाहिजे की ही जी सीमा शुल्कातील जी आपण चर्चा केली ना, की बहुतांश विद्यार्थ्यांचा काय आक्षेप असणार आहे, सर हे जे सीमा शुल्कातील गट आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा हे उत्तर का बरं नाही? सीमा शुल्कातील सुधारणा ज्या आहे, राजा चेलिया कमिटी जी होती ती कशा संदर्भात होती की जे कस्टम टॅरिफ्स आहेत कस्टम मधले, तर टॅरिफ्स कमी करण्यासाठी, आणि ते ट्रेड रिफॉर्म्स मध्ये मोडले जातात. ते कशामध्ये? फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स मध्ये मोडले जात नाहीत. वित्तीय क्षेत्रातील सुधारणा कोणत्या? वित्तीय क्षेत्रातील सुधारणा ज्या आहेत याचं ऑलरेडी आपण उत्तर बघितलंय. एक वित्तीय फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स मध्ये काय काय येतं? तर फर्स्ट याच्यामध्ये लोअरिंग ऑफ इंटरेस्ट रेट्स, लोअरिंग ऑफ इंटरेस्ट रेट्स. त्यानंतर काय? खाजगी बँकांना काय करणं किंवा खाजगी क्षेत्राला बँकांमध्ये हे करून देणं, प्रवेश करून देणं. त्यानंतर जे प्रोव्हिजन नॉर्म्स होते, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो असेल, बेसल नॉर्म्स असतील, या तरतुदी सुचवणं, किंवा जे क्वालिटेटिव्ह फॅक्टर्स आपण बोलतो, गुणात्मक आणि संख्यात्मक. गुणात्मक म्हणजे काय की कुठल्या क्षेत्राला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स जे झाले होते नरसिम्हन कमिटी 1991 आणि 1998 त्या संदर्भातील आहे. त्यामुळं याचा संबंध जो आपण म्हणतो की सीमा शुल्कातील गट याच्याशी नाही. त्यामुळं प्रश्न क्रमांक 23चं उत्तर काय आहे? आज BC पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 24 हा कशाच्या संदर्भात आहे? खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक, इंग्लिश मध्ये बघू, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन करेक्टली रिफ्लेक्ट्स द 3 की एनहान्समेंट्स अंडर द एक्सटेंडेड प्रधानमंत्री जनधन योजना 14/8/2018. आता जी प्रधानमंत्री जनधन योजना होती इनिशियली याच्या काय मर्यादा होता की जो ओव्हरड्राफ्टची जी फॅसिलिटी होती ती किती केली त्यांनी? 5,000वरनं पहिली 5,000 होती. इन्शुरन्स किती होता? तो 1,00,000 होता. वेरॅज वय जे होतं ते किती होतं? 18 ते 60 होतं. मग नवीन जी विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजना आली याच्यामध्ये काय केलं यांनी? जी ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी आहे ती 10,000 रुपये केली. त्यानंतर जो इन्शुरन्स होता तो 2,00,000 रुपये केला. आणि वयोमर्यादामध्ये त्यांनी 18 ते 60 ऐवजी 18 ते 65 केलं. आणि सुरुवातीला जे प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये फोकस काय होता? हाऊसहोल्ड होता. तर त्यांनी हाऊसहोल्ड ऐवजी काय केलं? एव्हरी अडल्ट. म्हणजे काय की कुटुंबातील प्रत्येक सदस्यापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे असं स्लोगन यामध्ये यांनी बदललं. त्यामुळं या 3 गोष्टी खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासून विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो? त्याचं उत्तर काय येईल? 3. ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढले आणि वयोमर्यादा देखील वाढवली. बरेचसे विद्यार्थी म्हणत असतील सर ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय की तुम्हाला जे 5,000 रुपयाची अगोदर उचल दिली जायची किंवा तुमच्या खात्यावरती काही नसताना देखील पहिले 5,000 रुपये दिले जायचे, आता ते 10,000 रुपये दिले जातील. अशा पद्धतीने जी सुधारित जनधन योजना आली, कधी आली ती? 14/8/2018. यामध्ये ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी वाढली, इन्शुरन्स वाढला आणि जी वयोमर्यादा होती त्यामध्ये देखील वाढ झाली. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 25 हा कशाच्या संदर्भात आहे? हा 1991 मध्ये स्थापन झालेली M. नरसिम्हन समिती
खालीलपैकी कशाशी संबंधित होती? आता जस्टच आपण डिस्कस बघितलंय की फायनान्शियल सेक्टर रिफॉर्मच्या संदर्भात जर कुठली कमिटी असेल तर ती कुठली कमिटी आहे? ती नरसिम्हन कमिटी. याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स. जी नरसिम्हन कमिटी होते या कमिटीने 2 रिपोर्ट सबमिट केले. कधी कधी रिपोर्ट हे सबमिट केले रे? काय आयडिया? हे रिपोर्ट्स एकोणीसशे 91 आणि 1998. 91चा जो रिपोर्ट होता तो फायनान्शियल सेक्टरच्या संदर्भात होता, फायनान्शियल सिस्टम. वेरज 98चा जो होता तो बँकिंगच्या संदर्भातला होता. असे 2 वित्तविषयक सुधारणा ज्या आहेत त्या नरसिम्हन कमिटीच्या संदर्भात आहे. आणि आपण जस्ट बघितलं ज्यावेळेस आपण वित्तविषयक सुधारणा म्हणतो तर यामध्ये काय की 1991च्या पूर्वी ज्या सरकारी सार्वजनिक उपक्रमातल्या ज्या बँका होत्या यांचा मोठ्या प्रमाणातला जो पैसा आहे तो कशावरती बांधला गेला होता? तो ते प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग असेल किंवा ठराविक CRR SLRच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा हा बँकांना ठेवावा लागायचा. मग त्यामुळे काय जे ऍक्च्युअल वित्त पुरवठा देण्यासाठी कर्ज देण्यासाठी जो पैसा होता तो कमी प्रमाणामध्ये अवेलेबल होता. मग यासाठी सजेशन्स म्हणून हे फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स आले नरसिम्हन कमिटी. मग यांनी काय सांगितलं की जे इंटरेस्ट रेट व्याजदर लावणारे याच्यामध्ये यांना मुभा द्या. त्यानंतर क्रेडिट रेशनिंग वगैरे जे आले, खाजगी जे उद्योगधंदे आहेत यांना बँकांमध्ये प्रवेश करून द्या. रिझर्व्ह रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या कमी करा. अशा विविध काय होते फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स होते. आता दुसरे जे आपण याचं उत्तर बघितलं प्रश्न क्रमांक 25चं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. आता दुसरे आपण जे पर्याय आहेत ते बघू, कारण काय या पर्यायावरनच नेक्स्ट जे क्वेश्चन आहेत ते कदाचित निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पर्याय काय दिलाय आणि ती कमिटी कशाच्या संदर्भात आहे हे जाणून घेणं देखील इतकंच महत्वाचं आहे. फर्स्ट, रिफॉर्म्स इन कमॉडिटी मार्केट. आता रिफॉर्म्स इन कमॉडिटी मार्केटच्या संदर्भात कोणती कमिटी होती? आता याच्या संदर्भात जवळजवळ 3 कमिटीज होत्या. वस्तू बाजारातील सुधारणा, पहिली 1950ची श्रॉफ कमिटी, 1966ची दंतेवाला कमिटी आणि 1993ची काबरा कमिटी. या 3 कमिटी नोट डाऊन करा. या 3 कमिटी खूप इम्पॉर्टंट आहे. या कशाच्या संदर्भात होत्या? तर या रिफॉर्म्स इन कमॉडिटी मार्केट किंवा वस्तू बाजारातील सुधारणा. सेकंड, रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय? कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपी. याच्यासाठी कोणती कमिटी स्थापन करण्यात आली होती? 1997 साली कोणती कमिटी स्थापन करण्यात आली होती? SS तारापोरे. ही जी कमिटी आहे ही पर्टिक्युलरली तारापोरे कमिटी जी आहे ती स्पेशली फॉर कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी साठी स्थापन किंवा गठीत करण्यात आली होती. त्यामुळं ध्यानात घ्या, करंट सद्यस्थितीला भारतामध्ये करंट अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी आहे, कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी नाही. आणि ही जी SS तारापोरे कमिटी होती ही कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटीच्या संदर्भात होती. करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट कशाचे भाग आहेत? बॅलन्स ऑफ पेमेंटचे. म्हणजे या ज्या गोष्टी तुम्हाला किचकट वाटतात या किचकट गोष्टी आपण जर तुम्हाला अजून जास्त माहिती करून घ्यायचं असेल तर आपण बॅच लॉन्च करणारच आहोत. त्यामध्ये आपण डिटेल ह्या गोष्टी सगळ्या समजून घेणार आहे. तसंच जर तुम्हाला काही अडचण जरी येत असेल तर तुम्ही काय करा की जो आपला कंबाईन मेंटर ऑफिशियलचा नंबर आहे या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला फॅकल्टीशी बरोबर स्वतः माझ्याबरोबर बोलायला तुम्हाला संधी भेटेल. आणि ह्या ज्या किचकट गोष्टी वाटतात तुम्हाला की करंट अकाउंट काय, कॅपिटल अकाउंट काय, बॅलन्स ऑफ पेमेंट काय, यांचा एकमेकाशी संबंध कसा हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करू. त्यामुळं जी SS तारापुरे कमिटी ही कशाच्या संदर्भात होती? रुपयाची परिवर्तनीयता कॅपिटल अकाउंटच्या संदर्भात. भारतामध्ये सद्यस्थितीला करंट अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी आहे जी कधी झाली? 1991 नंतरच्या ज्या आर्थिक धोरणं आली त्या धोरणांमध्ये हळूहळू आपल्याकडे काय आलं? करंट अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी आली. त्यामुळे सेकंड ऑप्शन इथं दुसरा पर्याय आपण डिस्कस केला. तिसरा जो आहे तो इंडस्ट्रियल सिकनेसच्या संदर्भात आहे. म्हणजे काय? मराठीमध्ये वाचलं तर औद्योगिक आजारपण. आणि यासाठी कोणती कमिटी होती? तर यासाठी ओमकार गोस्वामी जी कमिटी होती ती कशा संदर्भात होती? ती इंडस्ट्रियल सिकनेसच्या संदर्भात होती. मग इंडस्ट्रियल सिकनेस म्हणजे काय? त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी माहित असणं अपेक्षित आहे. ते कोणतं? सिका आणि BIFR. सिक इंडस्ट्रीज कंपनी ऍक्ट अंतर्गत जे जे उपक्रम आजारी होते किंवा नॉन प्रॉफिटेबल होते
यांच्यासाठी काय एक बोर्ड होतं, कोणतं? बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल फायनान्सिंग आणि रिकन्स्ट्रक्शन. या दोन्हीमध्ये सुधारणा करण्यासाठी ही ओमकार गोस्वामी कमिटी आली होती. आणि ती कशा संदर्भात होती? ती औद्योगिक आजारपण. यांनी प्रश्नामध्ये काय विचारले की 1991 मध्ये स्थापन झालेली एम नरसिम्हन समिती खालीलपैकी कशाशी संबंधित होती? ती वित्तविषयक सुधारणा. म्हणजे आपण वित्तविषयक सुधारणा समिती ती काय होती ते चांगलं डिटेलमध्ये बघितलं, वित्तविषयक सुधारणा काय असतात ते देखील बघितलं, आणि इतर जे बाकीचे 3 पर्याय जे आहेत ते देखील इन डिटेल बघितलेले आहेत. ह्या पर्यायातनच नेक्स्ट क्वेश्चन हा बनू शकतो, पर्टिक्युलरली इंडस्ट्रियल सिकनेस असेल किंवा कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी असेल. त्यामुळे ते तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 कशाच्या संदर्भात आहे? क्वेश्चन नंबर 26, सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी डॅश यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नियुक्ती केली. कोणाच्या अध्यक्षतेखाली? NK सिंग. याच्यामध्ये 5 मेंबर होते. हे 5 मेंबर कोण होते हे तुम्ही एकदा पुस्तकात जाऊन चेक करा, ते नोट डाऊन करणं गरजेचं आहे. आणि या NK सिंग कमिटीने फर्स्ट FRBM ऍक्ट कधी आला? हा 2003 ला आला. या ऍक्टचं महत्वाची गोष्ट काय होती? यांनी काय सांगितलं की जी फिस्कल डेफिसिट आहे ती किती असली पाहिजे? तुमच्या 3% ऑफ जीडीपीच्या 3% असली पाहिजे. परंतु सरकारचं तत्कालीन सरकारचं त्यावेळेस असं म्हणणं राहिलं, हा व्ह्यू पॉइंट राहिला की जी FRBM कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या खूप रिजिड आहेत, आम्हाला स्पेस देत नाहीत. आम्हाला ज्या पद्धतीने खर्च करायचा आहे, अर्थव्यवस्थेमध्ये चालना बघायची, जी आपण कशामध्ये बघितली, केन्सचा जो दृष्टिकोन आहे की सरकारचा अग्रेसिव्ह इंटरव्हेन्शन ते करायचंय, आणि FRBM कायदा जो आहे 2003चा ते काय आम्हाला मुभा देत नाही. मग याचा रिव्ह्यू म्हणून ही NK सिंग कमिटी आलेली आहे. कशा संदर्भात? राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याचा आढावा घेण्यासाठी NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती किंवा नियुक्ती केली होती. प्रश्न क्रमांक 26 चं उत्तर आहे 2. मग आता ह्या NK सिंग कमिटीने काही शिफारसी केल्या होत्या. यांनी काय सांगितलं की फिस्कल डेफिसिट पहिल्यांदा किती होतं? 3% होतं. यांनी काय सांगितलं 2023 पर्यंत ते फिस्कल डेफिसिट 2.5% ऑफ GDP आणा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी म्हटले की फिस्कल डेफिसिट वरनं जे तुमचा अप्रोच आहे की राजकोषीय तूट किती आहे, याऐवजी डेट टू जीडीपी रेशो, डेट टू जीडीपी म्हणजे काय? कर्ज ते स्थूल देशांतर्गत उत्पादन हे जे गुणोत्तर आहे याच्याकडे तुम्ही मुवमेंट करा. म्हणजे फक्त जे राजकोषीय तूट किती आहे याच्याकडे लक्ष केंद्रित न करता जे कर्ज जे आहे पब्लिक ओव्हरऑल पब्लिक डेट याकडे लक्ष तुम्ही वळवा. मग यांनी काय ज्या शिफारसी केल्या त्यांनी काय सांगितलं? 4-5 शिफारसी केल्या. फर्स्ट त्यांनी सांगितलं की फिस्कल डेफिसिट किती करा? 2.5% करा जीडीपीच्या 2023 पर्यंत. रेव्हेन्यू महसूल तूट किती सांगितली त्यांनी? महसूल तूट ही 0.8% जीडीपीच्या सांगितले 2023 पर्यंत. त्याचबरोबर जे एकूण कर्ज जे आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली ते कर्ज किती असलं पाहिजे? जीडीपीच्या 60% पेक्षा जास्त नकोय. म्हणजे काय की 40% कर्ज हे केंद्र सरकारला मुभा दिली, 20%ची जी मुभा आहे ती कुणाला दिलेली आहे? ती राज्य सरकारला दिलेली आहे. आणि ओव्हरऑल जो पब्लिक डेट टू जीडीपी रेशो जो आहे तो किती सांगितला त्यांनी? 60% सांगितला. आणि या NK सिंग कमिटीने ज्या कुठल्या रेकमेंडेशन्स दिलेल्या आहेत मित्रांनो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कायम चर्चेमध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या नोट डाऊन करा. याच कमिटीने एस्केप क्लॉज दिला होता. हा एस्केप क्लॉज कशाच्या संदर्भात आहे? हा एस्केप क्लॉज करोनाच्या काळामध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे यांनी हा एस्केप क्लॉज वापरून जे फिस्कल डेफिसिट आहे किंवा सरकारी खर्च मोठ्या प्रमाणामध्ये केला होता. त्यामुळे ज्या 4-5 शिफारसी आहे आपण NK सिंग कमिटीच्या संदर्भात या व्यवस्थितपणे समजून घेतलेल्या आहेत. आणि भविष्यात याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो, जे वारंवार कंबाईंड मेंटर ऑफिशियलची खासियत आहे की आपण क्वेश्चन्स नवीन क्वेश्चन आयोग कशावरती विचारेल हे आपण प्रिडिक्ट करतो. आता बाकीच्या दुसरे ऑप्शन बघितले पाहिजे. NK सिंग प्रश्न क्रमांक 26 उत्तर आहे 2. आता LK झा कमिटी कशाच्या संदर्भात आहे? LK झा इतकं कन्फ्युजिंग पर्सनॅलिटी आहे. या माणसाच्या 3 कमिटीज आहेत, 3 कमिटीज आहेत वेगळ्या वेगळ्या काळामध्ये आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये. LK झांनी टुरिझमच्या संदर्भात त्यांची कमिटी आहे, LK झाची ऍग्रिकल्चरच्या संदर्भात कमिटी आहे, आणि LK झा यांची काय इनडायरेक्ट टॅक्सेस एन्क्वायरी कमिटी, अशी 3 विविध क्षेत्रावरती LK झा यांची कमिटी आहे. आणि ते तुम्ही पुस्तकात बघणं गरजेचं आहे.
राजा चेलया कमिटी जी आहे, राजा चेलया जी कमिटी आहे, राजा चेलयाला काय म्हणतात की भारतीय टॅक्सेशन सिस्टमचे हे जनक मानले जातात. यांची इनडायरेक्ट टॅक्सेस, पर्टिक्युलरली ट्रेड रिफॉर्म्स, व्यापाराविषयक ज्या सुधारणा झाल्या, पर्टिक्युलरली कुठल्या सीमा शुल्क, कस्टमच्या संदर्भात टॅरिफ्स कमी करून ज्या व्यापारामध्ये किंवा परकीय एक्सटर्नल सेक्टर रिफॉर्म्स ज्याला आपण म्हणतो ते करण्यासाठी राजा चेलया कमिटी गठीत करण्यात आली होती. त्यामुळं याचं उत्तर राजा चेलया होऊ शकत नाही. आणि एम नरसिम्हन कमिटी आपण जस्ट बघितलं, ती कशाच्या संदर्भात होती, फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स. ज्यांनी 1991 ला पहिला रिपोर्ट दिला बँकिंग सेक्टरच्या संदर्भात, फायनान्शियल सेक्टरच्या संदर्भात, आणि 1998 ला सेकंड रिपोर्ट दिला, तो कशाच्या संदर्भात होता, तो होता बँकिंग सेक्टरच्या संदर्भात. त्यामुळं प्रश्न क्रमांक, पुन्हा सांगतो, प्रश्न क्रमांक 26 उत्तर काय आहे, एन के सिंग. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. आता काय विचारलंय की नीती आयोगाची स्थापना या दिवशी झाली. आता हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला माहित असणं गरजेचं आहे. नीती आयोगाची स्थापना कधी झाली, 1 जानेवारी 2015. याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 जानेवारी 2015. पण आता नीती आयोग आला का, म्हणजे ठीक आहे आपण या प्रश्नाचं उत्तर दिलं, पण आपण अनालिसिस करतोय. फर्स्ट आपण काय बघितलं पाहिजे की नीती आयोग का आला. जो पहिलं प्लॅनिंग कमिशन होतं त्याच्यावरती सातत्याने टीका होत होती. ती टीका कोणत्या प्रकारची होत होती की जो प्लॅनिंग कमिशन आहे, तो प्लॅनिंग कमिशन काय करतोय की टॉप डाऊन अप्रोच फॉलो करतोय. वन साइज फिट्स ऑल, म्हणजे एकच प्रारूप, एकच मॉडेल सर्वांवरती थोपवण्याचा प्रयत्न करतोय. आणि वरून म्हणजे सर्वोच्च स्तरावरनं एक प्लॅन पॉलिसी बनते आणि ती खाली इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला जातोय, जी तळागाळावरती किंवा ग्राउंड लेवलवरती सुसंगत नाही. मग ह्याच बदलासाठी नीती आयोग आला. आणि नीती आयोगाने 2 गोष्टींवरती प्रामुख्याने फोकस केला. तो कोणता, तो आहे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, आणि दुसरं म्हणजे काय, स्ट्रॅटेजिक आणि टेक्निकल ऍडवाइस देणं. बाकी पैसे रिलीज वगैरे करणं हे काय त्यांचं काम नाही. म्हणून फायनान्स कमिशनच्या जाग्यावरती, फायनान्स कमिशन म्हणतोय मी, प्लॅनिंग कमिशनच्या ऐवजी जे नीती आयोग आला तर प्लॅनिंग कमिशन जे होतं ते काय करत होतं, वन साइज फिट्स ऑल किंवा टॉप डाऊन अप्रोच होता. वेराज नीती आयोग काय, बॉटम अप अप्रोच, खालून लोकांनी पॉलिसी बनवायच्या आणि त्या वरती पाठवायच्या. हा दोन्हींमधला फरक आहे, नीती आयोग आणि प्लॅनिंग कमिशन. आणि नीती आयोगाचे 2 तत्व तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. एक म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आणि दुसरं म्हणजे काय, स्ट्रॅटेजिक आणि टेक्निकल ऍडवाइस. नीती आयोग कधी स्थापन झाला, 1 जानेवारी 2015. त्यामुळे 27चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 28 कशाच्या संदर्भात आहे, दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले. याचं उत्तर काय येईल, तेंडुलकर समितीने केलं का रे, बरोबर. रंगराजन समितीने केलं का रे, बरोबर. विजय केळकर समितीने केलं का रे, बिलकुल नाही. RN मल्होत्रा समितीने केलं का रे, बिलकुल नाही. त्यामुळे याचं उत्तर काय येईल, उत्तर येईल फक्त अ आणि ब. पहिल्यांदा आपण उत्तर बघून घेऊ, मग त्यानंतर याचं विश्लेषण काय आहे ते बघू. दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केलं, तर फक्त अ आणि ब. तेंडुलकर समिती कधी आली, 2009. या तेंडुलकर समितीचं खासियत काय होती, मुख्य खासियत जी होती ती काय की कॅलरी बेस पॉवर्टीवरनं त्यांनी काय आणलं, कन्झम्पशन बास्केट आणली. ठीक आहे, म्हणजे काय केलं, या कन्झम्पशन बास्केटमध्ये यांनी काय केलं, फूडच्या व्यतिरिक्त हेल्थ असेल, त्यानंतर एज्युकेशन असेल, ट्रान्सपोर्ट असेल, यावरती जो खर्च आहे तो इन्क्लूड केला. म्हणजे कॅलरीपासून बाजूला झाले आणि त्यांनी जी काही टोपली आणली, दारिद्र्य रेषेची जी टोपली, ती टोपली आणली कन्झम्पशन बास्केट. ह्या तेंडुलकर कमिटीला रिव्ह्यू करण्यासाठी जर 2012ला कुठली कमिटी आली असेल तर ती कोणती होती, ती रंगराजन समिती होती. या रंगराजन समितीने काय केलं की तेंडुलकर कमिटीला रिव्ह्यू केलं आणि यांनी जी कन्झम्पशन बास्केट होती ती अजून वाढवली. त्याचबरोबर जी कन्झम्पशन ग्रामीण भागासाठी वेगळी, शहरी भागासाठी अशी वेगळे वेगळे कन्झम्पशन बास्केट आणली. त्यानंतर दोन्ही भागासाठी रेफरन्स पिरियड वेगळा वेगळा आणला आणि तेंडुलकर समितीने ज्या शिफारसी होत्या त्या सगळ्या खारीज या रंगराजन समितीने केल्या आहेत. म्हणजे काय, आपण थोडक्यात तेंडुलकर कमिटी कशा संदर्भात होती ते बघितलं, रंगराजन समिती कशा संदर्भात होतं ते बघितलं. आता आपण उत्तर बघितलं, प्रश्न क्रमांक 28चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. आता उरलेले पर्याय, विजय केळकर कमिटी कशाच्या संदर्भात होती.
विजय केळकर ही व्यक्ती किंवा ही कमिटी तुम्हाला सातत्याने कन्फ्यूज करत असेल. आता विजय केळकर आपण जस्ट बघितलं, हेच विजय केळकर हे काय होते, 13व्या वित्त आयोगाचे चेअरमन होते. यांनी 3 कमिटीज आहेत त्यांच्या, कोणत्या कोणत्या, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या संदर्भात आहे, त्यानंतर फिस्कल कन्सॉलिडेशनच्या संदर्भात आहे आणि अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात आहे. अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात कधी आली ती 2002 ला. पीपीपी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या संदर्भात यांची कमिटी कधी गठीत झाली होती, ही 2015 ला झाली होती. तर फिस्कल कन्सॉलिडेशनच्या संदर्भात यांची कमिटी कधी गठीत झाली होती, ही 2012 साली गठीत झाली होती. म्हणजे ह्या 3 गोष्टी, एक तर ते 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पण होते आणि त्यानंतर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप फिस्कल कन्सॉलिडेशन 2012 साली आणि त्याचबरोबर अप्रत्यक्ष करची जी समिती होती याचं देखील त्यांनी चेअरमॅन पद भूषवलेलं होतं आणि ही ॲडिशनल माहिती तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. त्यामुळं विजय केळकर कमिटी याबद्दल आपण माहिती बघितली. RN मल्होत्रा समिती कशाच्या संदर्भात होती, RN मल्होत्रा समिती हे इन्शुरन्सच्या संदर्भात होती. जी इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे सद्यस्थितीला, कशाच्या संदर्भात, इन्शुरन्स सेक्टर रेग्युलेट करण्यासाठी. तर याची सुरुवात या RN मल्होत्रा कमिटीच्या शिफारसीमध्ये सापडते. इन्शुरन्स सेक्टर कायम न्यूजमध्ये, त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला RN मल्होत्रा कमिटी किंवा समिती माहीत असणं अपेक्षित आहे. त्यामुळं आपण 4ही पर्याय बघितलं आणि प्रश्न क्रमांक 28 दारिद्र्य रेषेच्या व्याख्यान कोणत्या कमिटी आहेत, दारिद्र्य रेषेचं व्याख्यानचं जे स्पष्टीकरण केलं ते 2 समितींनी केलं, तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. प्रश्न क्रमांक 28 उत्तर काय येईल याचं, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 29 कशाच्या संदर्भात आहे, नीट वाचून घेऊ. भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते. यांनी चुकीचं विधान विचारले. आता इथे 3 औद्योगिक धोरणं दिलेली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा 1948चं औद्योगिक धोरण, त्यानंतर 1956चं औद्योगिक धोरण आणि त्यानंतर 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी किती उद्योग. आता ज्या वेळेस 1948चं औद्योगिक धोरण होतं, सार्वजनिक क्षेत्रासाठी यांनी किती, फक्त 3 इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या राखीव करून ठेवल्या होत्या. 1956 मध्ये त्या किती इंडस्ट्रीज राखीव केल्या, त्या 17 केल्या आणि 1991 मध्ये त्या 17 वरनं पुन्हा त्यांनी किती केल्या, 8 केल्या आणि सद्यस्थितीला तुम्हाला 2च इंडस्ट्री ज्या आहेत त्या सार्वजनिक क्षेत्रासाठी पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेससाठी राखीव आहेत. कोणत्या कोणत्या, ॲटॉमिक एनर्जी पहिलं आणि दुसरं कोणतं, दुसरं आहे रेल्वे आणि ॲटॉमिक एनर्जी. मग आता आपण प्रश्न नीट वाचू. काय विचारलंय त्यांनी की 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. अगदी बरोबर. आता जस्ट बघितलं की फक्त 3च इंडस्ट्री ज्या आहेत ते सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. बाकी त्यांनी काय एंटिसिपेट केलं होतं की खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र एकत्रितपणे देशाच्या विकासासाठी काम करेल. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट काय सांगते की 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. अगदी बरोबर. जस्ट आपण बघितलं की 1956च्या औद्योगिक धोरणाने ज्या इंडस्ट्री सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव ठेवल्या होत्या त्यांचं प्रमाण 3 वरनं किती झालं, 17 झालं. त्यामुळं सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. त्याचबरोबर 1955चं जे काँग्रेसचं अवधी सेशन होतं, अवधी सेशनने कशावरती फोकस केला होता की बिल्डिंग अ सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी. त्यामुळं 1956चं जे औद्योगिक धोरण आहे यामध्ये सोशलिस्ट तत्व तुम्हाला दिसून येतात. तिसरं स्टेटमेंट जे सांगतंय की 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले. हे 17 उद्योग नसून यांनी फक्त 8 उद्योग राखून ठेवले होते, जे सद्यस्थितीला किती आहेत, फक्त 2 आहेत. त्यामुळे तिसरं जो स्टेटमेंट आहे ते काय, चुकीचं आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येईल, उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि ब. प्रश्न क्रमांक 29चं उत्तर किती, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात
समाविष्ट आहे. काय आहे? टू रिड्यूस फर्टिलिटी रेट, इंग्लिशमध्ये वाचूया, स्थूल प्रजनन दर घटवणे, बरोबर. त्यानंतर 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणं, लॉंग टर्म गोल होतं का? 100% गोल होतं. स्त्री पुरुष लिंग भाव समानता आणणे, ह्या पॉलिसीने जेंडर इक्वॅलिटीवरती जेंडर इक्वॅलिटी किंवा वुमेन एम्पॉवरमेंट वरती एम्फसाइज केलं होतं, त्यात काही डाऊट नाही. परंतु जर आपण पर्याय जर बघितले तर पर्यायामध्ये अ ब क असंच कुठंच दिसून येत नाहीये. 2045 पर्यंत 100% नागरिकीकरण साध्य करणं, नागरिकीकरणाचा आणि लोकसंख्या जी काय धोरण आहे याचा काय संबंध नाहीये. त्यामुळं स्त्री पुरुष लिंगभाव समानता आणणे, यस, ह्या धोरणांनी या गोष्टीवरती लिंग जी जेंडर इक्वॅलिटी आपण म्हणतो, जेंडर इक्वॅलिटी कशी आणायची की महिलांचं सक्षमीकरण करायचं. कसं करायचं? त्यांना शिक्षण द्यायचं, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचं. त्यामुळे काय होईल? त्यांचं पार्टिसिपेशन वाढेल आणि जो जे काय महिलांकडनं जे चाइल्ड बर्थ होतोय तो काय होईल? महिलांच्या शिक्षणामुळे कमी होईल. परंतु आपल्याला पर्याय इथं दोन कोणते दिसतात? पर्याय दिसतो की स्थूल प्रजनन दर घटवणं किती करणं, तो 2010 पर्यंत किती करायचा होता आपल्याला? 2010 पर्यंत टोटल फर्टिलिटी रेट 2.1 विच इज ऑल्सो नोन ॲज रिप्लेसमेंट लेवल. हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ही रिप्लेसमेंट लेवल म्हणजे काय की एका महिलेला साधारणतः 2.1, आता एक कसं मोजायचं हे मला माहित नाही, तुम्ही चेक करा, पण कमीत कमी एका महिलेला 2.1 मुलं झाली पाहिजे, म्हणजे सद्यस्थितीतली जी लोकसंख्या आहे ती कंटिन्यू राहील. हे मिडियम टर्म गोल होतं. आणि लॉंग टर्म गोल काय होतं की 2045 पर्यंत आपल्याला पॉप्युलेशन काय करायचे? स्टेबिलाइज करायचं. त्यामुळे प्रश्न क्रमांक 30चं उत्तर काय येईल? अ आणि ब. याचं काय येईल? पर्याय क्रमांक 1, फक्त अ आणि ब. प्रश्न क्रमांक 31 कशाच्या संदर्भात आहे? सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष हे आहेत. विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे, गरजेचं नाहीये. भविष्यातील कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या कर्ज जीडीपी गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केलं पाहिजे, यस, डेफिनेटली. आणि तिसरं, भविष्यातील कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते. आता आपण जस्ट बघितलं एनपी सिंग कमिटी कशाच्या संदर्भात होती? एनपी सिंग कमिटी यांनी काय सांगितलं? 60% रेशो सांगितला, 40 आणि 20%. परंतु विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे. बरेचसे विद्यार्थी म्हणतील सर शून्य असावे, का बरं नसावं? जे आपली फिस्कल डेफिसिट आहे शून्य असलेली चांगलीच गोष्ट आहे. 3 प्रकारचे बजेट असतात: सरप्लस बजेट, डेफिसिट बजेट आणि इक्विलिब्रियम बजेट, समतोल बजेट ज्याला आपण म्हणतो. नॉर्मली कल्याणकारी राज्यामध्ये जे समाज विकासभिमुख कार्य करतं त्या राज्याकडनं अशी अपेक्षा आहे की त्यांनी सातत्याने लोकांच्या गरजा पूर्ण कराव्या. सरकार इज नॉट अ प्रायव्हेट एंटिटी, एक खाजगी आस्थापना नाहीये जिचं काम नफा कमवणं आहे. त्यामुळं जे काय सरप्लस बजेट आहे हे तर सरकारकडनं अपेक्षित नाहीये. समतोल असं इक्विलिब्रियम बजेट असायला पाहिजे, पण शक्यतो एक साधारणतः काय स्टँडर्ड आहे की तुमचा जो फिस्कल डेफिसिट आहे तो मॅनेजेबल कंडिशन मध्ये असावा, शून्य असणं गरजेचं नाही. आणि त्यामुळे पहिला जो पर्याय आहे तो चुकीचा ठरतो. भविष्यातील कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या कर्ज जीडीपी गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे, 100%. आज सद्यस्थितीला भारतामध्ये किती आहे कर्ज जीडीपी गुणोत्तर? हे 81.9%. आणि ते एनपी सिंग कमिटीने किती सांगितलं? 60% सांगितलं. बघा, हे करंटशी जोडतोय त्यामुळे हा स्टेटमेंट बरोबर बनतंय. भविष्यातील कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते. यस, आजच्या एक बेस पॉइंट बघून आजचं कर्ज काय ते कमी कसं करता येईल यासाठी तो बेस मानला जाऊ शकतो. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट पण थर्ड स्टेटमेंट पण बरोबर आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 31चं उत्तर काय येईल? ब आणि क बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 32. आता प्रश्न कशा संदर्भात विचारलेला आहे की अन्नधान्याचे बफर स्टॉक कशासाठी असतात? किमतीतील चढउतार मर्यादित करण्यासाठी 100%, अन्नधान्य निर्यात करण्यासाठी मे बी मे नॉट बी, बियाणं पुरवठा करण्यासाठी मे बी मे नॉट बी, खुल्या बाजारात विकण्यासाठी यस असू शकतात. आता हे किमतीतील चढउतार मर्यादित करण्यासाठी म्हणजे काय? मॉडरेटिंग प्राइस फ्लक्च्युएशन. बफर स्टॉक जो आहे तो बफर स्टॉक का बनवला जातो? बफर स्टॉक कशासाठी
की फूड सिक्युरिटी इन्शुअर करण्यासाठी. मग फूड सिक्युरिटी कशी इन्शुअर होईल, की जी अन्नधान्यातली जी चढ उतार आहे ती मॅनेज करण्यासाठी तुम्हाला बफर पाहिजे. म्हणजे अडचणीच्या काळामध्ये, दुष्काळामध्ये तुम्हाला तो रिलीज करता येईल. मग तोच काय म्हणता येईल आपण, जो चौथा ऑप्शन आहे की खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी. सद्यस्थितीला केंद्र सरकार कशा पद्धतीने खुल्या बाजारात विक्री करतं, तर तुम्हाला इथं ओपन मार्केट सेल स्कीम माहीत असणं अपेक्षित आहे. या ओपन मार्केट सेल स्कीम थ्रू सरकार काय करतं, की जो बफर स्टॉक आहे तो बफर स्टॉक काय करतं, रिलीज करतं. त्यामुळं किमतीतील चढउतार मॅनेज करण्यासाठी यस, त्यानंतर प्राइस स्टेबिलाइज करण्यासाठी, बाजारातील ज्या किमती आहेत त्याचं स्थिरीकरण करण्यासाठी देखील बफर स्टॉक काम करू शकतो. म्हणजे एखाद्या कमॉडिटीचा, भले ते गहू असेल किंवा पल्सेस असतील, यांच्या जर तुटवडा आला तर तो काय होईल, बफर स्टॉक मधनं रिलीज केला जाईल. अशा पद्धतीने हे 3 उद्दिष्ट याच्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर जी सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली आहे ही एन्शुअर राहावी, याला कंटिन्युअस अन्नधान्याचा पुरवठा उपलब्ध असावा, यासाठी देखील बफर स्टॉक कंटिन्यू किंवा रिझर्व्ह बिल्टअप केला जातो. त्यामुळं अन्नधान्याची निर्यात करणे याचं उद्दिष्ट आहे का? 100% नाही. बियाणं पुरवठ्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा राज्य सरकारच्या विविध संस्था ह्या कार्यरत आहेत. त्यामुळं प्रश्न क्रमांक 32चं उत्तर काय येईल, अ आणि ड बरोबर. पर्याय क्रमांक 2 अ आणि ड बरोबर आहेत. बफर स्टॉक जो आहे नॅशनल फूड सिक्युरिटीच्या संदर्भात महत्वाचा आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे बफर स्टॉकच्या संदर्भातच आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं उद्दिष्ट काय, ती कधी स्थापन झाली, कुठल्या कायद्याअंतर्गत झाली, त्यांची काय लोकेशन्स आहेत किंवा या संदर्भात कुठली माहिती असेल ती तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे. यावरती पोटेन्शियल क्वेश्चन बनू शकतो. आता 33वा क्वेश्चन फॅक्च्युअल क्वेश्चन विचारलेला आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? यांनी सरळ विचारले की नाबार्डची स्थापना कधी झाली. नाबार्डची स्थापना जी आहे ती 12 जुलै 1982 ला झालेली. आता ही नाबार्ड काय, ही शिखर संस्था आहे. कशाची शिखर संस्था आहे? जी काय सहकारी बँकांची शिखर संस्था म्हणजे नाबार्ड आहे. त्याचबरोबर ही काय आहे की ही नियामक संस्था आहे. रेग्युलेशन अँड लायसन्सिंग ऑफ ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत, रिजनल रुरल बँक, यांना लायसन करणं किंवा रेग्युलेट करण्याचं काम देखील नाबार्ड करते. त्यामुळे तुम्हाला नाबार्डच्या संदर्भात ॲडिशनल जेवढी माहिती किंवा नाबार्डच्या भरपूर स्कीम्स या नाबार्ड स्वतः रन करतं त्या देखील माहीत असणं अपेक्षित आहे. प्रश्नात विचारले की याची स्थापना कधी झाली. स्थापना झाली 12 जुलै 1982 ला. प्रश्न क्रमांक 33चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 34. आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल्ड बँक आणि नॉन शेड्यूल्ड बँक आणि नॉन शेड्यूल्ड बँक असे वर्गीकरण केले जाते? आता याचं उत्तर माझ्या मते प्रत्येक विद्यार्थ्याला माहित असणं अपेक्षित आहे. आरबीआय ऍक्ट 1934. वेरच बँकिंग नियमन कायदा जो आहे तो बँकिंग नियमन कायदा काय करतो की आरबीआयला एक विशिष्ट पॉवर देतो की ज्या कुठल्या खाजगी बँका असतील, सरकारी बँका असतील, सहकारी बँका असतील, यांना रेग्युलेट, यांच्यावरती नियमन करणं, यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम जे आहे तो ह्या कायद्याअंतर्गत त्यांना सगळी पॉवर दिली जाते. वेरज आरबीआय ऍक्ट 1934 या कायद्याअंतर्गत शेड्यूल पार्ट 2 मध्ये, त्याच्यात सेकंड शेड्यूल मध्ये शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक म्हणजे काय, ज्या शेड्यूल मध्ये ज्या बँकांचं नाव आहे त्यांना काय बोललं जातं, शेड्यूल बँक. मग आता त्या पार्ट मध्ये टाकण्यासाठी 2 निकष आहेत. ते निकष तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे, कारण का भविष्यातील क्वेश्चन हा याच्यावरतीच होऊ शकतो की शेड्यूल्ड मध्ये असणं ते निकष कोणतं. तर पहिला निकष जो आहे तुमचं पेडअप कॅपिटल जे आहे, पेडअप कॅपिटल, ते पेडअप कॅपिटल किती असायला पाहिजे, ते 5 लाख असायला पाहिजे. आता हे 5 लाख आजच्या काळाशी सुसंगत नाहीये. सद्यस्थितीला ते किती पाहिजे, ते 500 करोड पाहिजे. आणि दुसरी जो निकष त्यांनी दिलेला आहे की जे बँकांमध्ये ठेवी ठेवल्या जातात, जी काय ग्राहक किंवा नागरिक बँकांमध्ये ठेवी ठेवतात, त्या ठेवींचा वापर हा ग्राहकांच्या हितासाठी झाला पाहिजे. अशा 2 अटी. ह्या 2 अटी जर एखादी बँक पूर्ण करत असेल तर त्या बँकेला आरबीआय ऍक्ट 1934च्या सेकंड शेड्यूल मध्ये ठेवलं जातं. मग या शेड्यूल मध्ये जर ती बँक असेल तर या बँकेला काही फायदे पण आहेत. हे फायदे कोणते आहेत की त्यांना बँक दराने आरबीआय कडनं कर्ज उपलब्ध होतं, म्हणजे कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होतं आणि ती बँक मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वितरण करू शकते. त्यामुळे 2 निकष जे आहेत
ते शेड्यूल आणि नॉन शेड्यूल बँकला डिफरन्शिएट करतं. त्यामुळे आपण तुम्ही रस्त्यावरती पाटी जर बघितली शेड्यूल बँक, नॉन शेड्यूल बँक, तर तुमच्या ध्यानात आलं पाहिजे आरबीआय ऍक्ट 1934 सेकंड शेड्यूल, त्याचे 2 निकष. एक निकष म्हणजे पेडअप कॅपिटल 500 कोटी सद्यस्थितीला आहे आणि दुसरं काय ठेवीदारांच्या हितासाठी काम करणं. आणि यांनी काय विचारलंय की शेड्यूल आणि नॉन शेड्यूल वर्गीकरण कुठं करण्यात आलेलं आहे? आरबीआय ऍक्ट 1934. बँकिंग नियमन कायदा कशाच्या संदर्भात आहे? कंट्रोल ठेवण्यावरती, सुपरवाइज करण्यासाठी. आणि बाकीचे जे कायदे आहेत ते काय रिलेव्हंट नाही. त्यामुळं प्रश्न क्रमांक 34चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. 35 अर्थशास्त्रातला शेवटचा प्रश्न. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता? आता लोकसंख्या संक्रमणाच्या संदर्भात आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की लोकसंख्या संक्रमणाच्या संदर्भात जी कॉन्सेप्ट आहे ती कुणी दिलेली आहे? ती कुणी दिलेली आहे तर ते डब्ल्यू थॉम्सन म्हणून एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सर्वप्रथम 1934 ला ही कॉन्सेप्ट करन्सीमध्ये आणली. आणि ब्लॅक कलर म्हणून एक ब्लॅक कलर यांनी काय केलं की लोक जे प्रत्येक देशामध्ये ज्यावेळेस प्रगती होती तर त्यांची लोकसंख्येमध्ये संक्रमण होतं, म्हणजे बदलत जातं. जन्मदर मृत्यूदर जो काय तो वाढत जातो, कमी होतो, पुन्हा स्थिरीकरण होतं. याच्या 5 स्टेज सांगितल्यात. 5 स्टेज कोणत्या? तर पहिलं हाय स्टेशनरी, त्यानंतर अर्ली एक्सपांडिंग, त्यानंतर लेट एक्सपांडिंग, लो स्टेशनरी आणि डिक्लाइनिंग. अशा 5 स्टेजेस ज्या आहेत त्या कोणी सांगितलेल्या आहेत? ब्लॅक कलर यांनी सांगितलेले आहेत. त्यामुळे थॉम्सन आणि ब्लॅक कलर ही 2 नावं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि लोकसंख्या संक्रमणाच्या संदर्भातील या 5 स्टेज तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. प्रश्नात काय विचारलंय की तिसरी स्टेज काय? आता पहिल्या स्टेजमध्ये काय असते की जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही पण जास्त असतात, त्यामुळे ही स्टेज फर्स्ट आहे. मृत्यूदर पण जास्त असतोय. तर लोकसंख्येची जलद वाढ जी आहे ती दुसऱ्या स्टेजमध्ये होती. लोकसंख्येची जलद वाढ इथं काय होती की मृत्यूदरामध्ये घट होती पण लोकसंख्या कंटिन्यू राहते, त्यामुळे काय होते लोकसंख्येची जलद वाढ होते. इथं जन्मदरात लक्षणीय घट ही कुठल्या याच्यामध्ये होती? ही तिसऱ्या स्टेजमध्ये होती. आणि यांनी काय विचारलंय लोकसंक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता? तर जन्मदरातील लक्षणीय घट. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त हे पहिल्या स्टेजमध्ये, त्यामुळे बरोबर नाही. लोकसंख्येची जलद वाढ हे सेकंड स्टेजमध्ये, हे बरोबर नाही. मृत्यूदरात लक्षणीय वाढ पहिली स्टेज आहे, हे पण बरोबर नाही. जन्मदरात लक्षणीय घट हे तिसऱ्या स्टेजमध्ये, त्यामुळे 35 प्रश्न क्रमांक 35चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 फक्त क. आणि चौथ्या स्टेजमध्ये काय होतं की जन्मदर पण कमी राहतो, मृत्यूदर पण कमी राहतो. आणि 5व्या स्टेजमध्ये तो वाढतच नाही. याचं उदाहरण कुठलं? तर फिनलँड वगैरे ज्या नॉर्डिक कंट्रीज आहेत. आज अमेरिका जो आहे तो कुठल्या 4थ्या स्टेजमध्ये, तर सद्यस्थितीला भारत जो आहे तो 3ऱ्या स्टेजमध्ये. प्रश्न 3ऱ्या स्टेजच्या संदर्भात होता जो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यावरती नेक्स्ट क्वेश्चन कसा विचारेल? पहिली स्टेज विचारतील किंवा शेवटची 5वी स्टेज जी आहे, पर्टिक्युलरली जपान असेल, फिनलँड असेल, अमेरिकेमध्ये ज्या प्रगत देश आहे तिथं जन्मदर पण खूप कमी आहे आणि मृत्यूदराचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे काय होते की लोकसंख्या ती स्टेबलच होतीये किंवा काही प्रमाणामध्ये कमी होतीये. त्यामुळे प्रश्न क्रमांक 35 उत्तर पर्याय क्रमांक 3. शेवटचा प्रश्न क्रमांक 36 जो करंट अफेअर्सच्या संदर्भात आहे, तरी पण आपण त्याच्यावरती थोडीशी चर्चा करू. तो कशाच्या संदर्भात आहे? प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. आता याच्याबद्दल यांनी विधान विचारले की ही कधी लॉन्च झाली? 16 जुलै 2025 रोजी झाली का? बरोबर. ही 200 कृषी जिल्ह्यांमध्ये झाली का? 100% नाही. ही किती? 100 जिल्ह्यांमध्ये. जे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहेत, ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये त्या जिल्ह्यांमध्ये कृषीची प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता वाढवण्यासाठी हा कृषी कल्याण धनधान्य योजना जी काय ती लॉन्च करण्यात आलेली आहेत. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? फक्त पर्याय क्रमांक 3. सो दॅट वॉज ऑल. जे काय अर्थशास्त्रातले जे 15 क्वेश्चन होते ते आपण सखोलपणे त्याची संभाव्य उत्तर काय असतील ते आपण फर्स्ट बघितलं, त्यानंतर त्याचं विश्लेषण घेतलं आणि ह्या विश्लेषणातनं भविष्यात कुठले क्वेश्चन बनू शकतात का हे देखील आपण बघितलेलं आहेत. बऱ्याचशा एक्स्ट्रा गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या नोट डाऊन करा. आणि जरी नोट डाऊन नाही करता आलं, कमीत कमी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, स्टँडर्ड टेक्स्टबुक जे असेल त्यामध्ये जाऊन ते फाइंड आउट करा आणि रिवाइज करा. त्याचबरोबर तुम्हाला जर अर्थव्यवस्थेबद्दल काही विषय समजताना काही तक्रारी असतील किंवा काही प्रॉब्लेम येत असतील तर कंबाईंड मेंटर ऑफिशियलला जो नंबर आहे, ऑफिशियल नंबर आहे, याला तुम्ही संपर्क करू शकता. आमची टीम तुमचा जी काही क्वेरी आहे ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. सो दॅट वॉज ऑल फॉर टुडे. भेटूया एका नवीन व्हिडिओवरती, नवीन टॉपिकवरती. तोपर्यंत थँक्यू सो मच.